आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा रचनेकडे वळूया आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये म्हणजे चारोळीमध्ये अनिता जाधव मॅडम लिहित आहेत नांदेड येथून. अनिता जाधव मॅडम यांनी नांदेड येथून लिहिलंय की डोंगर म्हणे समुद्राला ऊन माझ्यावर आणि पाऊस तुझ्यावर पडतो. डोंगर म्हणे समुद्राला ऊन माझ्यावर आणि पाऊस तुझ्यावर पडतो, पण आता मोसमी वारे सुटले ते मी अडवून घेतोय. सगळीकडे मळे फुलवण्यासाठी वाह. तर डोंगर समुद्राला म्हणाला की ऊन माझ्यावर आणि पाऊस तुझ्यावर पडतो, त्यामुळं आता मोसमी वाऱ्याला मी अडवतो आणि सगळीकडे मळे फुलवतो. तर खूप अप्रतिम संवाद डोंगर आणि समुद्रामधला मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ शारदा राम मालपानी मॅडम लिहित आहेत. सौ शारदा राम मालपानी मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय. काव्यसम्राज्ञी या नावाने मॅडमनी लिहिलंय की वळवाचा पाऊस आला बहरल्या सहस्त्रधारा. वळवाचा पाऊस आला बहरल्या सहस्त्रधारा. धरा चिंब चिंब भिजली, सुटला सोसाट्याचा वारा. वाह. तर वळवाच्या पावसाचं खूप अप्रतिम असं वर्णन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की घोर तिमिराला दूर सारुनी उगवली सोनेरी नवी पहाट. घोर तिमिराला दूर सारुनी उगवली सोनेरी नवी पहाट. नवी आशा घेऊन आली मानवाला दाखविण्या वाट. नवी आशा घेऊन आली मानवाला दाखविण्या वाट. वाह. तर उगवलेली सोनेरी नवी पहाट आणि मानवाला ती जी सोनेरी पहाट आहे ती सोनेरी पहाट ही नवीन आशा दाखवत असते. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मनीष रासकर सरांनी लिहिलंय अहमदनगर येथून. मनीष रासकर सर लिहित आहेत अहमदनगर येथून. मनमोहना या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की चंद्र उजळतो आकाशात नितळ चांदण्यांची होते सांजवात. वाह. चंद्र उजळतो आकाशात नितळ चांदण्यांची होते सांजवात. स्वप्नांची पालखी आठवणींचा थवा. बासरीत सूर माझे गुंफण्या कधी येशील तू माधवा. बासरीत सूर माझे गुंफण्या कधी येशील तू माधवा. मंद माझ्या स्पंदनात तुझीच प्रीत सारखी. हृदयाच्या देवाऱ्यात गाते तुझीच मी आरती. मनी आता हीच कामना तुझीच रे मी मनमोहना. तुझीच रे मी मनमोहना. वाह. खरंच की मंद माझ्या स्पंदनात तुझीच प्रीत सारखी आणि हृदयाच्या देवाऱ्यात गाते तुझीच मी आरती. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सनी गणेश आडेकर सर लिहित आहेत मुंबई येथून. सनी गणेश आडेकर सरांनी मुंबई येथून लिहिलंय चाहुल वरुणाची या शीर्षकाखाली की तप्त उन्हाच्या झळा वाहती घामाच्या धारा. तप्त उन्हाच्या झळा वाहती घामाच्या धारा. होई तनाची लाही लाही मंद हळूच येई वारा. चाहुल देई येण्याची वरुण वर नभात. डोळे लावून बसे रूप पर्जन्याचे पहात. वाह. तर वरुण राजाची चाहुल सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे श्रोते हो की पावसाची प्रत्येकाला आतुरता असते. प्राणी पशु पक्षी निसर्ग सर्वांना हा पाऊस हवा असतो. आणि जेव्हा तो येणार असतो तेव्हा ज्या शेतकऱ्यासह सर्वजण जे आहेत ते त्या पावसाकडे डोळे लावून बसलेले असतात. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं वरुणराजाच्या चाहुलीबद्दलचे भाव या रचनेमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात. प्रमोद न सूर्यवंशी सर लिहित आहेत मालाड मुंबई येथून. प्रवीण न सूर्यवंशी सरांनी मालाड मुंबई येथून लिहिलंय पंढरीची आस या शीर्षकाखाली की अभंगाची आस लागली मिळाले मला पंढरपूर. वाह. अभंगाची आस लागली मिळाले मला पंढरपूर. दर्शन झाले माऊलीचे सुखी माझे हो घरदार. अभंग रचताना अखंड विठ्ठल येतो हो ध्यानी.
अभंग रचताना अखंड विठ्ठल येतो हो ध्यानी, विठ्ठलाचा वास सदा, विठ्ठलाचा वास सदा, फक्त फक्त माझ्या मनी, फक्त फक्त माझ्या मनी, फक्त फक्त माझ्या मनी. तर पंढरीची आस या शीर्षकाखाली खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही भक्तिमय रचना होती सरांची, की मला अभंगाची आस लागली आणि मला पंढरपूर मिळाले. अप्रतिम शब्दांकन असलेल्या या रचनेनंतर पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सूरजकुमारी गोस्वामी मॅडम लिहित आहेत हैदराबाद येथून. सूरजकुमारी गोस्वामी मॅडम यांनी हैदराबाद येथून लिहिलं आहे, नको रडणारा दिवस नको, हसणारी रात्र हवी. नको रडणारा दिवस नको, हसणारी रात्र हवी. दुःखाची गोष्ट नको, सुखांची कविता हवी. वाह, दुःखाची गोष्ट नको, सुखाची कविता हवी. साखरेचा गोडवा नको, शब्दामध्ये साखर हवी. क्या बात आहे. साखरेचा गोडवा नको, शब्दामध्ये साखर हवी. मागितलेली भीक नको, सन्मानाची भूक हवी. मागितलेली भीक नको, सन्मानाची भूक हवी. सन्मानाची भूक हवी. आणि खरंच की प्रत्येकाला रडणारा दिवस नको असतो, हसणारी रात्र हवी असते. आणि जसं मॅडमने लिहिलं आहे की दुःखाची गोष्ट नको, सुखाची कविता असली पाहिजे. आणि जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतील जातील. कोणत्या गोष्टीला किती कुरवळायचं, कोणत्या गोष्टीला किती गोंजारायचं, यावर माणसाचं जीवन सुखी होणार का दुःखी होणार हे अवलंबून असतं, नाही का. आणि जसं मॅडमनी म्हटले की साखरेचा गोडवा दरवेळी असावाच असं नाही, परंतु शब्दामध्ये मात्र साखर हवी. आणि ज्याच्या शब्दामध्ये गोडवा असतो, ज्याच्या शब्दामध्ये साखर असते, तो मनामनांवर राज्य करतो, तो मनामनामध्ये राहतो. आणि खरंच की गोड बोलणाऱ्या, मधुर बोलणाऱ्या, मन जपणाऱ्या लोकांना सगळे जग जे आहे त्याच्यावर प्रेम करत असतं. प्रत्येकांना ती व्यक्ती हवीशी वाटत असते. परंतु जर आपल्या ओठांवर कडवाहट असली, आपल्या ओठांवर कटुता असली, तर मात्र त्या व्यक्तीपासून लोक जे आहेत ते दूर जातात. त्यामुळं ओठांवर नेहमी जो गोडवा आहे तो कायम ठेवला पाहिजे, असा सुंदर असा संदेश या रचनेमधून होता श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये श्रुती साईनाथ दळवी मॅडम, श्रुती साईनाथ दळवी मॅडम लिहित आहेत वरोर डहाणू येथून. वरोर डहाणू येथून मॅडमनी लिहिलं आहे की वाचता येते, ऐकू येते, त्याहून खूप काही असते कविता. वाचता येते, ऐकू येते, त्याहून खूप काही असते कविता. भावनांचा मेळ मनाशी, भावनांचा मेळ मनाशी, शब्दातून होतो इथे बोलका. भावनांचा मेळ मनाशी, शब्दातून इथे होतो इथे बोलका. शब्दाआधी शब्दानंतर, शब्दाआधी शब्दानंतर सुरूच राहते अशी कविता. वाह, शब्दाआधी शब्दानंतर सुरूच राहते अशी कविता. विविध शब्दरंगांचा फुलून येतो मग मोर पिसारा. विविध शब्दरंगांचा फुलून येतो मग मोर पिसारा, मोर पिसारा. वाह, तर कविता म्हणजे काय याबद्दलचं खूप अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि जसं की मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये म्हटलंय की फक्त वाचण्यापुरती आणि ऐकू येण्यापुरती कविता नसते, तर त्याही पलीकडं खूप सारं असतं. मनातील भावनांचा मेळ असतो आणि तो शब्दाद्वारे व्यक्त होत असतो. कविता म्हणजे काय याबद्दलची जी रचना होती ती मॅडमनी खूप अप्रतिमरित्या या रचनेमध्ये त्या कविता या शब्दाला सजवलेलं होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये सचिन देवीदास कुलकर्णी सर लिहित आहेत पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून. सचिन देवीदास कुलकर्णी सरांनी पाथरी, जिल्हा परभणी येथून पाऊलवाट शीर्षकाखाली लिहिलं आहे की दिस मावळतीला येता पाऊलवाट बहरते. दिस मावळतीला येता पाऊलवाट बहरते. ओढ तुझ्या पाऊलांची साथ पैंजनांची दिसे. ओढ तुझ्या पाऊलांची साथ पैंजनाची दिसे. नादखुळा पैंजनाचा साद माझ्या मनी घाले. नादखुळा पैंजनाचा साद माझ्या मनी घाले. तुझ्या आठवांचा वारा माझ्या कवी मनी फुले. तुझ्या आठवांचा वारा माझ्या कवी मनी फुले, माझ्या कवी मनी फुले. वाह, तर भरलेली पाऊलवाट आणि
त्या पाऊल वाटेवरील तिच्या पैंजणांची साथ. सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. आणि बंदिस्त पोपट या शीर्षकाखाली सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत, निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून बंदिस्त पोपट या शीर्षकाखाली लिहिलंय की तनू साजरी दिसते हिरवी चंचू शोभते लाल त्यावरी. तनू साजरी दिसते हिरवी चंचू शोभते लाल त्यावरी. गोफगळी तुझं निसर्ग घाली, गोफगळी तुझं निसर्ग घाली, असे कंठ तव अमृत झारी. वाह, असे कंठ तव अमृत झारी. मंजुळता ही बरसे ओठी, अंतरी कारुण्याची दाटी, अंतरी कारुण्याची दाटी. अरे विहंगा तुझसाठी सौंदर्याची देणगी खोटी, अरे विहंगा तुझसाठी सौंदर्याची देणगी खोटी, देणगी खोटी. वाह. तर बंदिस्त पोपटाबद्दलचे खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेले भाऊ मॅडमनी या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये रंगप्रभातीचे या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की रजनीच्या तिमिराला सारुनिया भानुराज, रजनीच्या तिमिराला सारुनिया भानुराज. उगवला सुवर्णाच्या सड्यामध्ये रंगे साज, उगवला सुवर्णाच्या सड्यामध्ये रंगे साज. पीत रक्त केशरात, पीत रक्त केशरात नाहून या प्राची प्रांत, नाहून या प्राची प्रांत. स्वर्ण वर्ख लेवूनिया, स्वर्ण वर्ख लेवूनिया, सुवर्ण राशीत नाहात, सुवर्ण राशीत नाहात. तर प्रभातीचे अतिशय मनोहारी असे जे रंग आहेत ते मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये सजवलेले होते. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्या कवितेमध्ये सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत अकोला येथून. सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी अकोला येथून लिहिलं आहे. आणि निर्मितीकारा मनोरम चित्र शब्दावली, मनोरम चित्र शब्दावली मॅडमनी पाठवलेली आहे. आणि मॅडम लिहित आहेत की प पोपट करतोय स्नान, फ फडफडून आले पंख, प पोपट करतोय स्नान, फ फडफडून आले पंख. ब बघा माणसाच्या चुकीला, भ भाळून मारतो डंख, ब बघा माणसाच्या चुकीला, भ भाळून मारतो डंख, भाळून मारतो डंख. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की ग गोड गोंडच पोपट, ग गोड गोंडच पोपट, घ घाबरलेला किती दिसतोय, ड स्वर आयत्या नळाच्या पाण्याने, च चक्क अंघोळ करतोय, च चक्क अंघोळ करतोय. तर मनोरम चित्रशब्दावलीच्या अनुषंगानं मॅडमनी पाठवलेल्या या दोन सुंदर आणि अप्रतिम अशा या चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मानिनी आरती धडे मॅडम लिहित आहेत देवकुळे भोसरी पुणे येथून. मानिनी आरती धडे देवकुळे भोसरी पुणे येथून मॅडमनी कोणता तुझा झेंडा या शीर्षकाखाली लिहिलंय की ईश्वराचे घर तुझे हक्काचे, जेथून आला तिथेच तर परतायचे. ईश्वराचे घर तुझे हक्काचे, जेथून आला तिथेच तर परतायचे. काहीच नाही इथे तुझे स्वतःचे, काहीच नाही इथे तुझे स्वतःचे. सर्व इथेच सोडून मोकळे निघायचे, सर्व इथेच सोडून मोकळे निघायचे. हेच सत्य का समजत नाही मानवास, हेच सत्य का समजत नाही मानवास. प्रत्येकाला श्रेष्ठ आणि श्रेयाचा लागतो ध्यास, प्रत्येकाला श्रेष्ठ आणि श्रेयाचा लागतो ध्यास. मानवता धर्म पाळायचे बेमालूम सोडतात जहाल, मानवता धर्म पाळायचे बेमालूम सोडतात जहाल. विचारांच्या संसर्गाने नवीन झेंड्याला जोडतात, विचारांच्या संसर्गाने नवीन झेंड्याला जोडतात. आणि खरंच खूप अप्रतिम आणि विचार करायला लावणारे हे शब्दांकन मॅडमच्या रचनेमध्ये होतं की हे ईश्वराचं घर हे तुझं हक्काचं आहे, जिथून आला तिथं जायचं आहे आणि तुझं स्वतःचं इथं काहीच नाही. हे सगळं माहीत असून सुद्धा श्रेष्ठ आणि श्रेयाचा ध्यास का, मानवता धर्म का आपण तोडतो, का तो पाळत नाही, असे प्रश्न मॅडमनी त्यांच्या या रचनेमधून विचारलेले आहेत. एक सुंदर असा सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, जीवनाचे रंग या शीर्षकाखाली राजू सुर्वे आंबोरे खुर्द जिल्हा रत्नागिरी येथून सरांनी लिहिले. राजू सुर्वे सर लिहित आहेत आंबोरे खुर्द जिल्हा रत्नागिरी येथून की छंद रोज वेगळे निढंग रोज वेगळे,
छंद रोज वेगळे निढंग रोज वेगळे, जीवना तुझे कितीक रंग रोज वेगळे. वाह. जीवना तुझे कितीक रंग रोज वेगळे, दुःख यातना कुणास सौख्य भोगतो कुणी, दुःख यातना कुणास सौख्य भोगतो कुणी, पाहिले नवे इथे प्रसंग रोज वेगळे, पाहिले नवे इथे प्रसंग रोज वेगळे, आज वैर पाळताना मित्र कालचे तुझे, आज वैर पाळताना मित्र कालचे तुझे, स्वार्थ साधण्यास काय संग रोज वेगळे, स्वार्थ साधण्यास काय संग रोज वेगळे, भूक झुंजते जगावयास रोज आमची, भूक झुंजते जगावयास रोज आमची, फोडणीस आपल्या तवंग रोज वेगळे, फोडणीस आपल्या तवंग रोज वेगळे. तर जीवनाचे वेगवेगळे रंग, माणसांचे वेगवेगळे रंग सरांनी खूप अप्रतिमरित्या त्यांच्या या रचनेमध्ये टिपलेले होते. आणि जसं सरांनी म्हटले की दुःख यातना कोणास सौख्य भोगतो कोणी, पाहिले नवे इथे प्रसंग रोज वेगळे. तर वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळी माणसं आणि त्यांचे वेगवेगळे रंग, खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं श्रोते हो. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आज आपण आपल्या मान्यवरांच्या, साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेत आहोत. आणि अगदी ते शब्द वाचत असताना, सादर करत असताना खरंच 101 बडकर अशा रचना असल्यामुळं आपण सर्वजण मंत्रमुग्ध होऊन जात आहोत, नाही का. तर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये श्री कैलास पवार सर लिहित आहेत काळेवाडी पिंपरी पुणे येथून. श्री कैलास पवार सरांनी काळेवाडी पिंपरी पुणे येथून लिहिलंय की तू समोर येता झुकले जातात नयन, तू समोर येता झुकले जातात नयन, आभोल होते मन हृदय अंतरी ओढ तुझीच माझ्या ओठांचे मौन, तू समोर येता झुकले जातात नयन, आबोल होते मन हृदय अंतरी ओढ तुझीच माझ्या ओठांचे मौन, लाभावास सहवास तुझा हीच मनाची आस, लाभावास सहवास तुझा हीच मनाची आस, तुझ्या सहवासात असावा माझा प्रत्येक श्वास, तुझ्या सहवासात असावा माझा प्रत्येक श्वास, माझा प्रत्येक श्वास. वाह, खूप अप्रतिम आणि अगदी गहिरे असे भाव मांडणारी सरांची ही रचना होती की तुझ्या सहवासात माझा प्रत्येक श्वास असावा. तर श्वासांशी जुळलेलं नातं, श्वासांशी जुळलेला ऋणानुबंध सरांनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि जयकार देवभूमीचा या शीर्षकाखाली विजय बी शिर्के सर लिहित आहेत. जयकार देवभूमीचा या शीर्षकाखाली विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे. आणि सर लिहित आहेत की वंदन बाबा केदारनाथा, वंदन बाबा केदारनाथा घेतले भव्य तुझे दर्शन, वंदन बाबा केदारनाथा घेतले भव्य तुझे दर्शन, स्वारी घोड्यावरुनी होता झाले धन्य तन्मन, स्वारी घोड्यावरुनी होता झाले धन्य तन्मन, जय बद्री विशाळा, जय बद्री विशाळा साठवले रूपमणी, दिली पांडवासी मुक्ती लाभली धन्यता भेटुनी, लाभली धन्यता भेटुनी. वाह. तर देवभूमीचा जय जयकार करताना सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदर असे अनुभव जे आहेत ते या रचनेमध्ये लिहिलेले होते. देवभूमीच्या दर्शनाने सरांना जे मनामध्ये भाव आलेले आहेत ते भाव सरांनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये व्यक्त केलेले आहेत. आणि पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात आणि ज्यामध्ये ऐश्वर्या उत्कर्ष जटाळे मॅडम लिहित आहेत. ऐश्वर्या उत्कर्ष जटाळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले सुखदुःख या शीर्षकाखाली की सुख म्हणजे नक्की काय असते हे कधी कुणाला माहीत नसते, सुख म्हणजे नक्की काय असते हे कधी कुणाला माहीत नसते, आलेल्या अडचणींना तोंड देत आयुष्यातलं सुख शोधायचं असतं, आलेल्या अडचणींना तोंड देत आयुष्यातलं सुख शोधायचं असतं, जीवनातल्या अनेक दुःखांमध्ये समाधानी जीवन जगायचं असतं, जीवनातल्या अनेक दुःखामध्ये समाधानी जीवन जगायचं असतं, येणाऱ्या वादळी वाऱ्यामध्ये हसतमुखाने जगायचं असतं, येणाऱ्या वादळी वाऱ्यामध्ये हसतमुखाने जगायचं असतं. आणि खरंच जसं मॅडमनी लिहिलं आहे की सुख दुःख म्हणजे नेमकं काय हे कोणालाच माहीत नसतं, ते मांडण्यावर असतं. मांडलं तर सुख आहे, मांडलं तर दुःख आहे.
आणि आपल्या मानण्या न मानण्याच्या या प्रवासामध्ये आपण या सुख आणि दुःखांची अनुभूती घेत असतो. जसं मॅडमनी म्हटले की अडचणी या येणार जाणार, त्याला तोंड देत देत आयुष्य जगायचं असतं आणि समाधानी जीवन जगायचं असतं. ज्याला समाधान मानता आलं, ज्याला समाधानी जीवन जगता आलं, तो सुखी आपोआपच होऊन जाईल, नाही का श्रोते हो. तर सुंदर असं शब्दांकन, एक प्रेरणा देणारी अशी मॅडमची रचना होती. पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये रेणू काळमेघ मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रेणू काळमेघ मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले, काहीतरी राहून जाते या शीर्षकाखाली, की रोज नव्याने बोलतो आपण तरी सांगणे राहून जाते. रोज नव्याने बोलतो आपण तरी सांगणे राहून जाते. रोज बघते तुला तरी डोळ्यात तुझ्या बघणे राहून जाते. रोज बघते तुला तरी डोळ्यात तुझ्या बघणे राहून जाते. मनावर तू अशी छाप सोडून जातो. मनावर तू अशी छाप सोडून जातो की ओठावर तुझे नाव येऊन जाते. वाह, की मनावर तू अशी छाप सोडून जातो की ओठावर तुझे नाव येऊन जाते. ओढ तुझ्या भेटीची लागून राहते. ओढ तुझ्या भेटीची लागून राहते. अबोल शब्द बोलके होऊन जाते. अबोल शब्द बोलके होऊन जाते. वाह, तर काहीतरी राहून जातं या शीर्षकाखाली खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली ही प्रेमकविता होती श्रोते हो. की जसं मॅडमनी लिहिलं आहे की मनावर तू अशी छाप सोडून जातो की ओठावर तुझे नाव येऊन जाते. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूयात आणि त्या सुंदर अशा चारोळीमध्ये जागृती नाईक मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. जागृती नाईक मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलं आहे की पुन्हा आयुष्य फुलणार असेल तर, पुन्हा आयुष्य फुलणार असेल तर हरकत काय एक फोन करायला. पुन्हा आयुष्य फुलणार असेल तर हरकत काय एक फोन करायला. बोलून सारं मिटणार असेल तर, बोलून सारं मिटणार असेल तर का अडकावं खोट्या अहंकारात, का अडकावं खोट्या अहंकारात. वाह, तर चारच ओळीमध्ये जे संवाद होते, जे बोलके संवाद होते, जे आता सध्या अबोल झालेले आहेत, त्या अबोल संवादाला बोलकं करण्याचा जो प्रयत्न आहे, अबोल संवादाला बोलकं केलं पाहिजे या अनुषंगाने जे भाव जे आहेत ते मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि जसं की मॅडमनी लिहिलं आहे की खूप वेळा अहंकारापोटी अनेक नाती तुटतात. तू आधी का मी आधी याच्यामध्ये अबोला हा कायम राहतो. नात्यातली दरी जी आहे ती वाढत जाते. नात्यामध्ये अंतर पडत जातं. दोन विरुद्ध बाजूला तोंडं फिरवली जातात आणि त्यामुळं कुणीच कुणाकडं बघायला तयार नसतं, कुणीच कुणाला बोलायला तयार नसतं. आधी मी का बोलावं, आधी समोरचा का बोलणार नाही, या विचारांमध्ये ते अंतर जे आहे ते वाढत जातं आणि एवढं अंतर पडतं की मनातून मारलेली आर्त अशी किंकाळी, आर्त अशी हाक घातलेली साद त्या अंतराला कापू शकत नाही, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी ती व्यक्ती दूर निघून गेलेली असते, इतके आपण दूर निघून आलेलो असतो. आणि ज्यावेळी थोडंसं अंतर पडलेलं असेल, जेव्हा थोडीशी दरी पडलेली असेल, जेव्हा थोडासा अबोला निर्माण झालेला असेल, जेव्हा थोडासा दुरावा निर्माण झालेला असेल, तर बोलून बघितलं पाहिजे. मूक राहून झुरण्यापेक्षा बोलून व्यक्त झालेलं बरं, नाही का. जसं की मॅडमनी लिहिलं की एखादा फोन केल्यानंतर किंवा एकदा संवाद साधल्यानंतर जर आयुष्य पुन्हा फुलणार असेल, कदाचित असंही असू शकतं की आपल्या एक फोनमुळं समोरच्याला पश्चाताप होऊ शकतो. आपल्या एक फोनमुळं समोरच्याला आपली चूक कळू शकते. आपल्या एका फोनमुळं समोरचा व्यक्तीसुद्धा 2 पावलं पुढं येऊ शकतो, नाही का. त्यामुळं एक फोन करायला हरकत नसते जर का आयुष्य पुन्हा फुलणार असेल तर. आणि जसं मॅडमनी म्हटलं की जे आपल्या मनामध्ये आहे ते बोललं पाहिजे, जे मनामध्ये आहे ते व्यक्त केलं पाहिजे. जे मनमुटाव झालेले आहेत, जे गैरसमज झालेले आहेत ते बोलल्याशिवाय दूर होणार नाही. प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रसंग एक असतो, प्रत्येकाचा त्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्या दृष्टिकोनाप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या प्रसंगाचं अवलोकन करत असतो.
आपल्याला वाटत असतं की आपण बरोबर आहे, समोरच्याला वाटत असतं की आपण चुकीचं आहोत. परंतु जेव्हा संवाद होतील, जेव्हा एखाद्या विषयावर बोलणं होईल, तेव्हा कदाचित दोघेही जर थोडं थोडं पुढं आले तर अनेक प्रश्न, अनेक प्रॉब्लेम्स हे सुद्धा सुटून जातील. म्हणून जीवनामध्ये सकारात्मकता असणं गरजेचं आहे. जीवनामध्ये झुकणं आवश्यक असतं, कारण आयुष्य ही तडजोड आहे. मी आणि माझंच खरं असं म्हणून जर आपण बसलो तर आपल्यासोबत कोणीच राहणार नाही, आपण एकटे पडू. म्हणून कधी तुझं कधी माझं खरं असं म्हणत म्हणत आपल्याला हा जीवनाचा प्रवास करायचा असतो. मनासारखं काहीच घडत नसतं. बऱ्याच वेळा आपली काहीही चूक नसते, तरीसुद्धा आपल्याला भोगावं लागतं, तरीसुद्धा आपल्याला स्वतःवर ब्लेम करून घ्यावे लागतात. परंतु हे आयुष्य आहे, हे जीवन आहे, नाती आहेत. कधी माफ करून तर कधी इतरांना माफ करून तर कधी स्वतः माफी मागून आपण जीवनाचा हा सुंदर असा प्रवास जो आहे तो करायचा असतं, नाही का श्रोते हो. तर 4च ओळीमध्ये खूप अप्रतिम आणि सुंदर असा संदेश मॅडमचा होता. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये श्री शुभम वेताळ सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट मालेगाव येथून. श्री शुभम वेताळ सरांनी मुक्काम पोस्ट मालेगाव येथून लिहिले, आयुष्य इंद्रधनुष्यासारखे. या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की इंद्रधनुष्यात रंग जरी असले 7 तरीही, इंद्रधनुष्यात रंग जरी असले 7 तरीही, आयुष्याचे रंग असतात अफाट. क्या बात आहे. आयुष्याचे रंग असतात अफाट, या रंगीबेरंगी आयुष्यात जगा अगदी मनसोक्त. या रंगीबेरंगी आयुष्यात जगा अगदी मनसोक्त. कुठल्याही निर्णयाला सामोरे जा सकतं, कुठल्याही निर्णयाला सामोरे जा सकतं. धावपळीच्या आयुष्यात खचू नका फक्त, धावपळीच्या आयुष्यात खचू नका फक्त. सुंदर असते आयुष्य त्याला जगा मस्त, सुंदर असते आयुष्य त्याला जगा मस्त. क्या बात आहे. खरंच की आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखं आहे आणि त्यात 7 रंग असले तरी आयुष्याचे रंग खूप सारे आहेत असं सरांनी लिहिलं आहे. आणि मनसोक्त जगा. आणि जेव्हा तुम्ही या धावपळीच्या जीवनामध्ये जगत आहात तर फक्त खचून जगू नका, तर तुम्ही आयुष्य सुंदर असल्यामुळे त्याला मस्त जगा. असा सुंदर, प्रेरणादायी, आनंददायी असा संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. आणि झोका या शीर्षकाखाली अरविंद म्हात्रे सरांनी लिहिलं आहे गौरीपाडा कल्याण इथून. अरविंद म्हात्रे सर लिहित आहेत गौरीपाडा कल्याण इथून की घाल एक झोका सये जाई न उंच आकाशी, घाल एक झोका सये जाई न उंच आकाशी, सांगेन गुजगोष्टी 2 करीन मैत्री वाऱ्याशी. वाह. सांगेन गुजगोष्टी 2 करेन मैत्री वाऱ्याशी, घाल दुसरा झोका सये, घाल दुसरा झोका सये जाईन निळ्या नभापाशी. वाह. जाईन निळ्या नभापाशी, सांगेन त्याला प्रसव हो, पाड पाऊस धरतीपाशी, पाड पाऊस धरतीपाशी. वाह. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असा झोका सरांनी शब्दबद्ध केलेला होता की त्या निळ्या नभापाशी जाऊन त्याला धरतीवर पाऊस पाड असं मी सांगेन, असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या कवितेमध्ये सौ ऋचा राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून. सौ ऋचा राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय की येते आषाढ शुक्ल पक्षात देवशयनी आषाढी एकादशी, येते आषाढ शुक्ल पक्षात देवशयनी आषाढी एकादशी, धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व फार या दिवशी, धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व फार या दिवशी, अन्य दिवसांच्या तुलनेने सात्विकता यादीनी अधिक, अन्य दिवसांच्या तुलनेने सात्विकता यादीनी अधिक, साधना करणं होते सोपे, साधना करणं होते सोपे, लाभ मिळे सर्वाधिक, लाभ मिळे सर्वाधिक. तर जी आषाढी एकादशी आहे त्या आषाढी एकादशीचं महत्त्व सांगणारी मॅडमची ही खूप अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती. आपल्या सर्वांना माहीत आहे की आषाढी एकादशीला पंढरपूर येथे खूप मोठी वारी भरते. अनेक दिंड्या, पालख्या, पताका, सर्व वैष्णवांचा मेळा तिथे जमतो आणि अवघं पंढरपूर जे आहे ते विठ्ठल नामाने दुमदुमून जातं. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही भक्तिमय रचना होती, महत्त्व सांगणारी होती आषाढी एकादशीचं. आणि याबरोबरच श्रोते हो पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि त्या 2 चारोळ्यांमध्ये शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिलं आहे. शीतल बागडे मॅडम लिहित आहेत सावनेर येथून की कधी बोलावं वाटलं तर 2 शब्द जरूर बोल, कधी बोलावं वाटलं तर 2 शब्द जरूर बोल,
मनीचे भेद सारे आज माझ्या पुढ्यात खोल, मनीचे भेद सारे आज माझ्या पुढ्यात खोल, आज माझ्या पुढ्यात खोल. वाह. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन होतं. आबोल्याला बोलतं करणारे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहे की मी असे म्हणत नाही की शेवटपर्यंत साथ दे, मी असे म्हणत नाही की शेवटपर्यंत साथ दे, पण जोवर सोबत आहोत तोवर तरी विश्वासाचा हात दे, पण जोवर सोबत आहोत तोवर निदान तोवर तरी विश्वासाचा हात दे, निदान तोवर तरी विश्वासाचा हात दे, विश्वासाचा हात दे. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर. शेवटपर्यंत साथ मिळो किंवा न मिळो, परंतु सोबतीच्या क्षणांना सुंदर करूया. सोबतीच्या क्षणांमध्ये विश्वासाचा हात एकमेकांना दिला पाहिजे. तो तू दे अशी आळवणी करणारे, असे भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये अनुराधा लवटे मॅडम लिहित आहेत मंगळवेढा येथून. अनुराधा लवटे मॅडम यांनी मंगळवेढा येथून लिहिलं आहे की रजनीगंधा दरवळली, रजनीगंधा दरवळली नजर जरा अवखळली, रजनीगंधा दरवळली नजर जरा अवखळली, हलकाच सावरला गजरा की झाकून लाल झाला चेहरा, हलकाच सावरला गजरा की झाकून लाल झाला चेहरा, कटाक्ष पडता तुझवरी, कटाक्ष पडता तुझवरी, काहुर मनी हुरहुर उरी, काहुर मनी हुरहुर उरी, कुसुमांचा श्रावण बरसता मनावरी, कुसुमांचा श्रावण बरसता मनावरी, वैशाख वणवा रोमा रोमावरी, वैशाख वणवा रोमा रोमावरी. वाह. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होते. खूप सारे गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते की रजनीगंधा दरवळल्यावर नजर अवखळली आणि तू गजरा सावरल्यानंतर चेहरा जो आहे तो लाल झाला. आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडमनी सुंदर अशा शब्दांमध्ये लिहिले की कुसुमांचं श्रावण बरसता मनावरी, वैशाख वणवा रोम रोमावरी. अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की तू गजकामिनी तू लावण्यवती, तू गजगामिनी तू लावण्यवती, नयन तुझे चितचोर सखे, तू गजगामिनी तू लावण्यवती, नयन तुझे चितचोर सखे, तुझ्या ओठांवरचा पाऊस चाखण्या, तुझ्या ओठांवरचा पाऊस चाखण्या, मी कधीचा आतुर चकोर सखे, मी कधीचा आतुर चकोर सखे, चकोर सखे. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिले की मला हल्ली साध्या साध्या शब्दांचाही होत नाही कोणताच नेमका अर्थबोध, मला हल्ली साध्या साध्या शब्दांचाही होत नाही कोणताच नेमका अर्थबोध, म्हणून परिस्थितीला कोणताही दोष न देता, म्हणून परिस्थितीला कोणताही दोष न देता मीच घेत आहे माझ्या अंतर्मनाचा शोध, मीच घेत आहे माझ्या अंतर्मनाचा शोध. तर या माझ्या 2 चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये दीपराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. दीपराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे कलियुग भयंकर या शीर्षकाखाली. त्यांनी लिहिलं आहे की कलियुग भयंकर अन्यायाचा नसे विचार, नाम मात्र खरं धर्मची, कलियुग भयंकर अन्यायाचा नसे विचार, नाममात्र खरं धर्मची, कलियुग पाप कर्म धर्म ढासळला खाली, अमानुष झाली मानवता, सृष्टीचा अंत नीतीचा उद्रेक, महाकलियुग पराकोटीला जगविनाशाच्या, पराकोटीला जगविनाशाच्या. खरंच की भयंकर असं कलियुग मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे की कलियुग पापकर्म धर्म ढासळला खाली, अमानुष झाली मानवता. आणि मानवताच कुठं उरत नाही आहे. खरं सांगायचं तर मानवता ही सर्वश्रेष्ठ असली पाहिजे. माणसानं माणसाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे, माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. तर खूप अप्रतिम सुंदर आणि सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये सौ मनीषा दीपक सामनेरकर मॅडम लिहित आहेत पालघर येथून.
सौ मनीषा दीपक सामनेरकर मॅडम यांनी पालघर येथून लिहिलंय की तुझे मधाळ हास्य मला भुलवत गेले, तुझे मधाळ हास्य मला भुलवत गेले, तुझ्या नजरेत मी स्वतःला रिझवत गेले. वाह, तुझ्या नजरेत मी स्वतःला रिझवत गेले. खरं सांगायचं तर तुझ्या प्रीतीच्या डोहात, खरं सांगायचं तर तुझ्या प्रीतीच्या डोहात अधीरतेने स्वतःला बुडवत गेले, अधीरतेने स्वतःला बुडवत गेले, बुडवत गेले. वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली ही प्रेमकविता होती की तुझ्या प्रीतीच्या डोहात अधीरतेने स्वतःला बुडवत गेले. आणि प्रेम हे असंच असतं श्रोते हो, जेव्हा एकमेकांचं एकमेकावर निस्सीम असं प्रेम असतं, जेव्हा एकमेकांचं एकमेकांवर अगदी निस्वार्थी असं प्रेम असतं, तेव्हा आपण त्या प्रेमामध्ये अखंड असं बुडून जातो आणि आपण त्या समोरच्या व्यक्तीचं जग हेच आपलं जग आहे असं आपण मानायला लागतो. आपण त्याच्या सुखासाठी सर्वोच्च करायला लागतो, नाही का? खूप अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये. विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत. विजय रमेश बामुगडे सरांनी लिहिलं आहे की माणसांच्या हृदयात माणुसकीचा वास असावा, माणसांच्या हृदयात माणुसकीचा वास असावा, प्रेम, नम्रता, सहनशीलता हा त्याचा श्वास असावा. वाह, प्रेम, नम्रता, सहनशीलता हा त्याचा श्वास असावा. जीवनरूपी शेतात आज माणुसकी पिकवायची आहे, जीवनरूपी शेतात आज माणुसकी पिकवायची आहे, पिकवलेली माणुसकी सर्वत्र विकायची आहे, पिकवलेली माणुसकी सर्वत्र विकायची आहे. वाह, तर माणूस आणि माणुसकी याबद्दल सरांचं अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि जसं सरांनी म्हटलं आहे की माणसाच्या हृदयात माणुसकीचा वास असला पाहिजे आणि तो कधी होतो, जेव्हा प्रेम, नम्रता आणि सहनशीलता असते. प्रेम, नम्रता आणि सहनशीलता हा त्याचा श्वास असतो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या एका कवितेमध्ये. बाप शीर्षकाखाली योगेश्वरी डी, धाराशिव येथून योगेश्वरी डी या नावाने मॅडमनी लिहिले की कधी जगलोच नाही मी माझ्यासाठी, संसाराचा गाडा ओढत राहिलो मी. कधी जगलोच नाही मी माझ्यासाठी, संसाराचा गाडा ओढत राहिलो मी. घरट्यातल्या माझ्या पिल्लांसाठी जगत राहिलो सतत त्यांच्यासाठी, जगत राहिलो सतत त्यांच्यासाठी. निराधार झालो मी जरी जाणवलोच नाही कुणा, निराधार झालो मी जरी जाणवलोच नाही कुणा. संसाराचा गाडा हाकताना पडून सावरलो स्वतःला पुन्हा पुन्हा, पडून सावरलो स्वतःला पुन्हा पुन्हा. तर एका बापाचं मन, एका बापाच्या मनातले उत्कटाचे भाव आणि बापाबद्दलचे अप्रतिम असं शब्दांकन मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. श्रोते हो, आपण वडिलांच्या बद्दलचे जे भाव आहेत ते आत्ता आपण ऐकले आणि आपण पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये आई या शीर्षकाखाली पूजा चौरे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. पूजा चौरे मॅडम यांनी पुणे येथून आई शीर्षकाखाली लिहिले की आईशिवाय आयुष्य कसं पोरकस वाटायला लागतं, आईशिवाय आयुष्य कसं पोरकस वाटायला लागतं. चार भिंती असूनही घराचं छप्पर कसं हरवल्यासारखं वाटायला लागतं, चार भिंती असूनही घराचं छप्पर कसं हरवल्यासारखं वाटायला लागतं. आई नसती तर हे सुंदर जग पाहायला भेटलं नसतं, आई नसती तर हे सुंदर जग पाहायला भेटलं नसतं. कितीही धन्यवाद केले तरी हे ऋण शब्दात फेडता येत नसतं, कितीही धन्यवाद केले तरी हे ऋण शब्दात फेडता येत नसतं, फेडता येत नसतं. तर आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी खूप अप्रतिम असं शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती. आणि आईशिवाय घराचं छप्पर हे हरवल्यासारखं वाटायला लागतं असं सुंदर शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. सौ छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलं आहे सुंदर सकाळ शीर्षकाखाली की रोज रोज बघते या सूर्याला उगवताना, रोज रोज बघते या सूर्याला उगवताना, वाटतो या पाहुणा तो या उशेस भेटताना, वाटतो या पाहुणा तो या उशेस भेटताना. पारिजातकाचा सडा अंगणी कसा टाकला, पारिजातकाचा सडा अंगणी कसा टाकला. दहीवलाचे थेंब का मोहनी गेले मनाला, दहीवलाचे थेंब का मोहनी गेले मनाला, मोहनी गेले मनाला. सुंदर आणि प्रसन्न सकाळचं
अप्रतिम असं वर्णन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये जगणे या शीर्षकाखाली शेख पीरपाशा इसाक सर लिहित आहेत. शेख पीरपाशा इसाक सरांनी दिंडेगाव पोस्ट रामेश्वर तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिले की कितीही चांगले वागलो तरीही नावच ठेवते दुनिया. कितीही चांगले वागलो तरीही नावच ठेवते दुनिया. वागावे तरी कसे मग सांगा कोणी समोर या. वागावे तरी कसे मग सांगा कोणी समोर या. तुमच्याच सल्ल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न मी करेन. तुमच्याच सल्ल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न मी करेन. चांगलं मला म्हणतील लोक तुमच्या ऋणात तुमच्या जगेन. चांगलं मला म्हणतील लोक ऋणात तुमच्या जगेन. ऋणात तुमच्या जगेन. तर जगणं म्हणजे काय. आणि लोक हे नावं ठेवत असतात. लोक चांगलं म्हणत असतात, लोक वाईट म्हणत असतात. म्हणून सरांनी या दुनियेला प्रश्न विचारला आहे की कितीही चांगलं वागलं तरी दुनिया जर नावं ठेवत असेल तर तुम्हीच या आणि तुम्ही सांगा की मी कसं वागावं. म्हणजे मी तुमच्या ऋणात राहीन आणि तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन. आणि खरं सांगायचं श्रोते हो तर सरांनी जसं रचनेमध्ये लिहिले माणसानं स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. जे आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटतं ते केलं पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण नाकारल्या पाहिजे नाही का. आणि जग हे दोन्हीकडून बोलत असतं. आपण कितीही चांगले वागलो तरीही जग हे नावं ठेवत असतं. काही लोक असतात नकारार्थी विचारांचे, परंतु त्यामुळे आपण स्वतः दोषी आहोत, आपण स्वतः वाईट आहोत असं मानून घेण्याचं कोणतंही कारण नसतं. कारण आपण कोण आहोत, आपण कसे आहोत हे आपण स्वतःला जास्त ओळखत असतो. त्यामुळं जग दुनियेची फिकीर सोडली पाहिजे. आणि जसं सरांनी म्हटलं की एकदा तुम्ही तरी या आणि तुम्ही तरी सांगा की नेमकं वागायचं तरी कसं. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये अश्विनी खोलंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. अश्विनी खोलंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले. सोबती शीर्षकाखाली त्या लिहित आहेत की शब्द मुक्या मनातले कोऱ्या कागदावर मी मांडले. शब्द मुक्या मनातले कोऱ्या कागदावर मी मांडले. आयुष्याच्या या प्रवासात सोबतीला तुला मागितले. वाह. आयुष्याच्या या प्रवासात सोबतीला तुला मागितले. निसटले ते क्षण तरी ओंजळीत तुला पाहिले. निसटले ते क्षण तरी ओंजळीत तुला पाहिले. हळूच निघून जाताना, हळूच निघून जाताना मात्र आठवणीत तुझ्या सांडले. मात्र आठवणीत तुझ्या सांडले. वाह. तर आयुष्याच्या या प्रवासात मागितलेली सोबत आणि मोक्या मनातले कागदावर मांडलेले शब्द अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात. मैत्री शीर्षकाखाली सौ सीमा विनोद गुंडावार मॅडम लिहित आहेत अहमदाबाद गुजरात इथून. सौ सीमा विनोद गुंडावार मॅडम यांनी अहमदाबाद गुजरात इथून लिहिले मैत्री शीर्षकाखाली की मैत्री म्हणजे जसा नितळ पाण्याचा झरा. सुख असो वा दुःख त्यातही मित्र हसवणारा. सुख असो वा दुःख त्यातही मित्र हसवणारा. न बोलताही आपला चेहरा वाचणारा. न बोलताही आपला चेहरा वाचणारा. अबोल नजरेने चेहऱ्यावर हसू आणणारा. अबोल नजरेने चेहऱ्यावर हसू आणणारा. मैत्री असावी निशिगंधासम परिमल दरवळणारी. मैत्री असावी निशिगंधासम परिमल दरवळणारी. दुःखाच्या अंधारात सुखाचा प्रकाश किरण बनणारी. दुःखाच्या अंधारात सुखाचा प्रकाश किरण बनणारी. कधी रुसवे तर कधी फुगवे त्यातूनही बहरणारी. कधी रुसवे तर कधी फुगवे त्यातूनही बहरणारी. आयुष्याच्या रंगीबेरंगी प्रवासात फुलपाखरासम उडणारी. आयुष्याच्या रंगीबिरंगी प्रवासात फुलपाखरासम उडणारी. फुलपाखरासम उडणारी. वाह. तर मैत्रीबद्दलचे खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की मैत्री म्हणजे नितळ पाण्याचा झरा असतो आणि सुख आणि दुःखामध्ये तो सोबत असतो. तर मैत्री हे नातं खरंच खूप सुंदर असं असतं. मैत्री म्हणजे आपण हाक मारावी आणि त्यानं धावून यावं रात्री अपरात्री अशी असते मैत्री. त्या मैत्रीला वय नसतं. मैत्रीला कोणतंही शब्दांचं बंधन नसतं. जिथं आपण सर्वात जास्त व्यक्त होऊ शकतो ते म्हणजे मैत्रीचं नातं असतं. मैत्रीचं नातं हे कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरलेलं आहे. हे मैत्रीच्या नात्यानं अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून मैत्री जपली पाहिजे आणि मैत्री जी असते ती निस्वार्थी असली पाहिजे.
मैत्रीमध्ये फक्त देणं असलं पाहिजे. त्यामध्ये जर निस्वार्थ असा भाव असेल तर त्या मैत्री एवढं पवित्र असं नातं नसतं. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये राजेंद्र पाटील सरांनी लिहिलं आहे, डोंबिवली निळजे ठाणे येथून. राजेंद्र पाटील सर लिहित आहेत, डोंबिवली निळजे ठाणे येथून की लाही लाही होते अंगाची वाहतात घामाच्या धारा. लाही लाही होते अंगाची वाहतात घामाच्या धारा. सध्या तरी एकच इच्छा मिळो अंगास गार वारा. सध्या तरी एकच इच्छा मिळो अंगास गार वारा. अरे कधी येणार आहेस पावसा, कधी बरसणार आहेस. अरे कधी येणार आहेस पावसा, कधी बरसणार आहेस. वाट बघतोय उंचावून माना, वाट बघतोय उंचावून माना. सांग कधी थंड करणार आहेस, सांग कधी थंड करणार आहेस. आणि प्रत्येकाच्या मनामनातले जे भाव आहेत ते सरांनी व्यक्त केलेले आहेत. अंगाची लाही लाही होत आहे, घामाच्या धारा वाहत आहेत. सगळेजण पावसाकडे आतुर होऊन पाहत आहेत. आणि तो येणार आहे, तो येणार आहे. तो सुसाट वाऱ्यासह येणार आहे, तो गोंगाट करत येणार आहे, तो विजांच्या गडगडाटासह येणार आहे, तो थेंबात थेंबांसह येणार आहे. आणि तो या धरित्रीला चिंब चिंब भिजवणार आहे. आणि या धरित्रीसोबतच तो प्रत्येकाच्या मनाला भिजवणार आहे. आपल्या साहित्यिकांसाठी तर पाऊस म्हणजे पर्वणी असतो. कारण पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम आपण कधीच विसरत नाही. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम हे आपण कधीच विसरत नाही. पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम आपण कधीच विसरत नाही. दिवस कितीही सरले तरी त्याची रंगत काही ओसरत नाही. दिवस कितीही सरले तरी त्याची रंगत काही ओसरत नाही. म्हणून पाऊस पाहिजे. पाऊस यासाठी पाहिजे की तो सर्व सजीव निर्जीव सृष्टीला जीवदान देण्यासाठी पाहिजे. पाऊस त्यासाठी पाहिजे की एका छत्रीत भिजता आलं पाहिजे. पाऊस त्यासाठी पाहिजे की डोंगर दऱ्या खोऱ्या नद्या नाले भरून वाहिले पाहिजेत. त्यासाठी पाऊस पाहिजे. हा रोमॅन्टिक पाऊस, हा जीवनदायी पाऊस, ज्याची सर्वजण आपण वाट पाहत आहोत. आणि तो नक्की येणार आहे. चिंब चिंब भिजवायला येणार आहे, प्रत्येकाला भिजवायला येणार आहे. तर याच पावसाच्या प्रतीक्षेसोबत आपण येत्या काही दिवसामध्येच पाऊस येणार आहे. आणि त्यामध्ये आपण मनसोक्त भिजूया तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.